महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या महावितरण विभागातील ग्रामीण विभाग 2 उपविभाग कागल यांच्या वतीने त्रैवार्षिक अधिवेशन पुणे येथे झालेल्या नूतन पदाधिकारी निवडीतील अमर लोहार आणि विजय कांबळे यांचा संघटनेच्या वतीने सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। पुणे येथे संघटनेच्या झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात अमर लोहार यांची केंद्रीय उपमहामंत्रीपदी तर विजय कांबळे यांची केंद्रीय सचिवपदी निवड करण्यात आली होती। हा सत्कार समारंभ ग्रामीण विभाग 2 चे अध्यक्ष आणि जिल्हा मीडिया प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र ढाले यांच्या मार्गदर्शनाखाली कागल उपविभागातील पदाधिकारी यांनी आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते कार्याध्यक्ष अनिल लांडगे आणि जिल्हा अध्यक्ष मिलिंद कुडतकर हे होते। संघटक मंत्री मधुकर माळी, सर्कल अध्यक्ष दिलीप गुरव, सर्कल उपाध्यक्ष किरण माळी, जिल्हा सचिव राहुल भालबर, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल भास्कर, ग्रामीण विभाग 2 अध्यक्ष राजेंद्र ढाले यांची प्रमुख उपस्थिती होती। वीज कामगार महासंघाचे झोन सचिव प्रदीप वरपे आणि झोन सहसचिव मानसिंह गोधडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी सर्व प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडले। यावेळी 5656 2012 या कोर्ट केसमधील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला। आमचा कागल उपविभागाने केलेला हा सत्कार म्हणजे आमच्या कामाची पोचपावती आहे। यामुळे आम्हाला पुन्हा काम करण्याची ऊर्जा मिळेल असे मत अमर लोहार यांनी विजय कांबळे यांनी व्यक्त केले। यावेळी कागल उपविभागातील सर्व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण विभाग 2 चे अध्यक्ष राजेंद्र ढाले, कामगार विभागाचे अध्यक्ष कुमार वनिरे, कार्याध्यक्ष अरुण मगदुम, उपाध्यक्ष ओंकार तवंदे, सचिव उदय भिसुरे, कोषाध्यक्ष अमोल पांढरे यांनी केले होते। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत दळवी यांनी केले। मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी।